तर गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग म्हणजे मित्रांनो तुम्ही व्लॉग कधी बघता माहीत नाही, पण आता आपली सकाळ सकाळ झालेली आहे. गाडी वगैरे आपण रात्रीच भरून ठेवली होती, बिलसुद्धा रात्रीच आपण आणलं होतं. सकाळी सकाळी स्टार्टर मारला, गाडीला 6 आला, निघाला डायरेक्ट चाकणच्या दिशेला. मला सिटीतून जावं, सिटीतून गर्दी नसते, रनिंग थोडी कमी पडते. सिटीचा मित्रांनो रस्ता फुल फास्ट असतो सकाळचा. जेवढी हायवेने गाडी जाते तेवढीच मित्रांनो सिटीतूनसुद्धा गाडी पास होऊन जाते तेवढ्याच वेळेत. आणि रनिंगसुद्धा आपलं 5 ते 10 किलोमीटरचा जवळजवळ फरक आहे. 50 किलोमीटर असं पडतं, इथून समजा 40-45 किलोमीटर असं पडतं. सो मित्रांनो आपण सिटीचा रस्ता धरला. सकाळी मित्रांनो सकाळचं वातावरण प्रसन्न, देवाची गाणी, ओके कार्यक्रम. तर चला, काही विषय नाही. आलो डायरेक्ट आपलं शिवाजीनगर वाकडेवाडी सगळं पास करून डायरेक्ट आलो खडकीला. खडकीच्या पुढं आहे बघा, इथून मेट्रोचं ब्रिजचं काम चालू आहे. लेफ्ट साईडला रेल्वे स्टेशन आहे. मित्रांनो सकाळचा रस्ता एवढा मोकळा असतो ना की बोला, खूप भारी वाटतं. सो भावांनो, चला मला लवकर पोचूया, व्हिडिओ खाली करूया. कारण आपला दुसरा सुद्धा दिवसभरात आपल्या लोकल ट्रिपचे जे असतात रेग्युलर, ते आपला धंदा तो आपला चालूच होणार होता. आपल्याला सकाळी परत 9-9:30ला ट्रिप होती. सो मित्रांनो आपण एवढं फास्ट निघलेलं आहे. आलो रे बपुडे मेट्रो स्टेशनच्या इथे. चला म्हणलं पटपट जाऊया, काय विषय नाही. नंतर आलो डायरेक्ट मोशीच्या जवळजवळ. इथं झाला मित्रांनो पाऊस चालू. म्हणलं पड बाबा पड जरा, अजून माझ्या आपली गाडी पॅक आहे बारकेवाली. बिचारा काय पडा नाही, इतकाच जोर बस. ह्याच्या पुढं काय गडी जात नाही. चला ऑप्शन आपल्याला, पण काय नाही, काय उपयोग नाही. म्हणलं त्याला तरी बोलून बिचारायला काय बोलणार आहे. तो जेव्हा पडायचा तेव्हाच पडणार, ते तर आहेच. त्या दिवशी मुंबईला गेलो तेव्हा पण घाटात काय पाऊस नव्हता जाताना. येताना मित्रांनो थोडासा पाऊस लागला, पण त्याची पण काही मजा नाही. मुंबईतून आल्यावर नुसता घामच चिकचिक अंग. मग काय करणार. आलो मोशी वगैरे पास केलं, आलो डायरेक्ट चाकाने मेडिसिन लेफ्ट मारला पुढचा अलीकडचा. तर मित्रांनो ही आपली स्कॅनिया, ती आपली कशाची क्रेनची कंपनी आहे. तर मित्रांनो आलो राईट साईडला, इथून पुढून राईट मारला की आपल्याला बजाजची सुद्धा कंपनी लागते मोटरसायकलची. तो एरिया आहे मित्रांनो हा. म्हणलं चला काही विषय नाही, पट म्हणलं जाऊया आणि बघूया काय नियोजन. टाकली गाडी आतमधली MIDCच्या दिशेला. पण राईट मारला की पुढं गेलं की थोडं पुढं गेलं की दिसती तुझ्या बजाजची कंपनी. तर सुद्धा या पुढं जाऊन आपल्याला मित्रांनो पलीकडं चाकण तळेगाव रोडलाच लागायचं होतं. मग मी आपण इथून रस्ता दाखवला आणि मला माहिती होतं पुढं बॅरिकेड, पण मी सरलो. पुढं गावात गेलो आणि गाडी फसता राहिली. तिथून अलीकडे न्यूटन मारला. परत पुढे एका जागेवरनं मला माहिती होतं बॅरिकेडच्या साईडनं कच्चा रस्ता काढलेला आहे थोडा. आपल्याला गाडी बसते का बघून गाडी बसली. आलो डायरेक्ट लोकेशनला. इथून लेफ्ट मारला, पुढे गेलो होतो अलीकडं रिवर्स घेतली, लेफ्ट मारला. तर समोरच मित्रांनो कंपनीत आपल्याला पलीकडं कंपनीच्या लोकेशन ह्याचा रस्ता दाखवत होता मित्रांनो. हा कच्चा रस्ता मॅपला नसल्यामुळं जाऊ द्या, आता काय करणार, ऑप्शन नाही. चला मला आता गाडी बिडी खाली करूया पटकन, लगेच आपलं निघूया. हे बघा आलो कंपनीला आहे. कंपनीचं काम चालू आहे, इलेक्ट्रिकलचं मटेरियल घेऊन आलेलं आहे आपण. मटेरियल खाली केलं. तिथून मित्रांनो नंतर आपण येताना रस्ता धरला तळवड्याचा, आणि आपल्याला हायवेला जायचं होतं. तर मित्रांनो आपण हा रस्ता धरला तळवडे MIDCचा. इथं लेफ्ट साईडला महिंद्राच्या सगळ्या गाड्या बनतात, पिकअपपासून बारक्या गाड्यापर्यंत. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.